Good morning, students. When two partners become insolvent, या सिच्युएशन अंडर आपण अकाउंटिंग प्रॉब्लेम 10 या ठिकाणी सॉल्व्ह करतो आहोत अंडर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म चॅप्टर नंबर 6. यामध्ये अकाउंटिंग प्रॉब्लेम जो 10 दिला आहे की यामध्ये आपल्याला अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये टोटली जी अकाउंट्स प्रिपेअर करायची की यामध्ये शो नेसेसरी लेजर अकाउंट टू क्लोज दी बुक्स ऑफ द फर्म या प्रकारे तुम्हाला इंटिमेट केलेलं आहे की तुम्हाला लेजर अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत. आपल्याला माहिती आहे डिझोल्युशनमध्ये रिअलायझेशन अकाउंट असेल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल किंवा बँक अकाउंट असेल, या प्रकारची लेजर अकाउंट्स आपल्याला ऑपरेट करायची. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण लेजर अकाउंट्स ऑपरेट करणार आहोत. तर यामध्ये फर्स्टली आपण या ठिकाणी काय करणार आहोत की व्हेन टू पार्टनर्स बिकम इन्सॉल्वंट या मेथड अंडर अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर यामध्ये फक्त एकच आपल्याला एंट्री लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्यावेळेला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तुम्ही टॅली करता, त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करते वेळेला जे इन्सॉल्वंट पार्टनर्स आहेत त्या इन्सॉल्वंट पार्टनर्सला सॉल्वंट पार्टनर्सकडनं काय केला जातो, एक जी काय कॅपिटल डिफिशियन्सी आहे इन्सॉल्वंट पार्टनरची, ती कॅपिटल डिफिशियन्सी इन्सॉल्वंट पार्टनरची कोण घेतं या ठिकाणी सॉल्वंट पार्टनर्स घेतात. म्हणजे इनसॉल्वंट पार्टनरकडनं न मिळणारी रक्कम, न मिळणारा इन्कम किंवा त्यांच्याकडनं न मिळणारी रक्कम जी आहे ती सॉल्वंट पार्टनर्स त्या ठिकाणी काय करतात, त्या ठिकाणी स्वतःकडे त्या ठिकाणी त्याची जबाबदारी घेतात. याच सिच्युएशन अंडर व्हेन टू पार्टनर्स बिकम इनसॉल्वंट, मग या कॅपिटल डिफिशियन्सीच्या बाबतीमध्ये जी काही एंट्री पास केली जाते त्याच्या एंट्रीत आपण फक्त ठिकाणी एक एंट्री महत्त्वाची आहे. कुठली एंट्री महत्त्वाची आहे? व्हेन सॉल्वंट पार्टनर्स किंवा त्या ठिकाणी व्हेन टू ऑर मोर पार्टनर्स किंवा व्हेन वन ऑर टू पार्टनर्स बिकम इनसॉल्वंट, अशा सिच्युएशनमध्ये आपण एंट्री पास करणं गरजेचं आहे. सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, मग ते एक असो किंवा दोन असो, सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इनसॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. याप्रमाणे इनसॉल्वंट पार्टनर देखील एक किंवा दोन जरी असतील ते देखील तुम्हाला याप्रमाणे एंट्री पास करायची आहे. तर या पद्धतीने हा अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. तर यामध्ये श्वेता, नुपूर अँड सानिका आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2:1. याप्रमाणे 3:1 म्हणजे 3:2:1 याप्रमाणे रेशो दिला आहे. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 वॉज ॲज फॉलोज, की ज्यामध्ये बॅलन्स शीट प्रोव्हाइड केलं 31 मार्च 2019 करिताचं. जे बॅलन्स शीट आहे ते आपण सुरुवातीला ब्लँक करतोय, ॲडजस्टमेंटची चेक देतोय आणि अकाउंट आपण क्लोज करणार आहोत. अतिशय सोपा हा अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे की ज्यामध्ये टू पार्टनर्स बिकम इनसॉल्वंट या सिच्युएशन अंडर हा अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायचा आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला बघितलं की कॅपिटल अकाउंट जर आपण ट्रान्सफर केलं की पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचे बाय बॅलन्स, याप्रमाणे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, याप्रमाणे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन अमाऊंट मेन्शन करायची तुम्हाला 65,000 अँड 15,000 याप्रमाणे. हे दोन पार्टनर्स आहेत तुमचे की या श्वेता पार्टनरचा 65, नुपूरचा 15,000 याप्रमाणे नुपूरच्या कॉलममध्ये. आणि इथे श्वेताचा काय क्रेडिट बॅलन्स दिलेला नाही म्हणून या ठिकाणी असेल डॅश. त्यानंतर काय मेन्शन केलेलं आहे, सन्ड्री क्रेडिटर्स 95,000 रुपीज. सन्ड्री क्रेडिटर्सचा बॅलन्स आपण ट्रान्सफर करतो नेहमी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जसं की एंट्री काय पास करतो तुम्ही, लायबिलिटीज बाय लायबिलिटीज अकाउंट. जसं की या ठिकाणी तुम्ही क्रेडिटर्स म्हणू शकता, सन्ड्री क्रेडिटर्स. आता सन्ड्री क्रेडिटरच्या अमाऊंट किती या ठिकाणी ₹95,000 डायरेक्ट बॅलन्स आउटर कॉलमला ट्रान्सफर केला तरी चालेल याप्रमाणे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड ट्रान्सफर केली आहे, करायची आहे. नंतर ॲसेट साईड आपण जर बघितली तर सन्ड्री ॲसेट्स ₹1,60,000 एकच ॲसेट या ठिकाणी दिलेली आहे. मग एंट्री काय पास करणार, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट. अमाऊंट असेल ₹1,60,000. 1,60,000 हा देखील बॅलन्स डायरेक्टली आउटर कॉलमला ट्रान्सफर करायचा, का तर ओनली वन ॲडजस्टमेंट किंवा ओनली वन ॲसेट या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे. त्यानंतर कॅश ॲट बँक ₹5,000. कॅश ॲट बँकचा बॅलन्स कुठला दिला, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी कॅश ॲट बँक म्हणून या ठिकाणी टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून या ठिकाणी अमाऊंट मेन्शन करायची ₹5,000 बँक अकाउंटच्या डेबिट साईडला याप्रमाणे. नंबर लास्ट आहे की कॅपिटल अकाउंट सानिका ₹10,000. सानिकाचा कॅपिटलचा बॅलन्स कुठला दिला या ठिकाणी, डेबिट बॅलन्स. बॅलन्स शीटच्या ॲसेटला बॅलन्स दिला म्हणून या ठिकाणी डेबिट बॅलन्स दिला, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ते म्हणायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. आणि सानिकाच्या कॉलममध्ये अमाऊंट किती मेन्शन करणार तुम्ही या ठिकाणी, 10,000. म्हणजे सानिकाचा जो बॅलन्स दिसतो कॅपिटल अकाउंट तो डेबिट बॅलन्स आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर अशा पद्धतीने टोटल तुमचं बॅलन्स शीट काय केलं तुम्ही, ट्रान्सफर केलं. त्यानंतर दी फर्म इज डिझॉल्व ऑन 31 मार्च 2019. 31 मार्च 2019ला फर्म डिझॉल्व करायचं ठरवलं या ठिकाणी. सन्ड्री ॲसेट्स रिअलाइज ॲट द रेट 60% ऑफ इट्स बुक व्हॅल्यू. आता सन्ड्री ॲसेटची जी काय बुक व्हॅल्यू आहे, सन्ड्री ॲसेटची बुक व्हॅल्यू किती, सपोज 1,60,000 मल्टिप्लाय 60 डिवायडेड बाय 100 जर म्हटलं तर त्या ठिकाणी सन्ड्री डेटरची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करायची आहे. मग सन्ड्री डेटर्स किंवा सन्ड्री ॲसेट्स रिअलाइज्ड ॲट द रेट 60% ऑफ इट्स बुक व्हॅल्यू. आता सन्ड्री ॲसेट्स म्हटलं आहे या ठिकाणी सन्ड्री ॲसेट्स
सन्ट्री ॲसेटच्या 60% बुक व्हॅल्यू काय झाली त्या ठिकाणी रिअलाईज झाली. मग सन्ट्री ॲसेटची व्हॅल्यू किती 1,60,000. मग 1,60,000 जर सन्ट्री ॲसेट्स असेल 60% जर त्या ठिकाणी काय झाली सपोज व्हॅल्यू जर त्या ठिकाणी रिकवर जर झाली तर त्या ठिकाणी व्हॅल्यू किती मिळते सपोज ₹96,000. ठीक आहे याप्रमाणे. मग 96,000 जर व्हॅल्यू मिळते आहे आणि एवढी एकच ॲसेट जर रिअलाईज झाली तर एंट्री काय पास करतो तुम्ही या ठिकाणी एंट्री काय पास करणार तुम्ही या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंट डेबिट. एंट्री पास करतो तुम्ही रिअलायझेशन अकाउंट डेबिट. ॲक्च्युअली सन्ट्री ॲसेट्स रिअलाइज झाल्यानंतर एंट्री काय पास करतो तुम्ही बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. मग याची एंट्री काय पास होणार बँक अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचं टू रिअलायझेशन अकाउंट. टू रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट असेल ₹96,000 याप्रमाणे. आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं आहे की बाय बँक अकाउंट इंटू ब्रॅकेट सन्ट्री ॲसेट्स. सन्ट्री ॲसेटची व्हॅल्यू 1,60,000 असताना 96,000 ॲज अ 60% ऑफ बुक व्हॅल्यू म्हणून त्या ठिकाणी रिकवर झाली आहे. याप्रमाणे 96,000 तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहेत या पद्धतीने. नंबर नेक्स्ट बॅलन्स आहे. नंबर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस ₹2,000 पेड बाय श्वेता. रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड बाय श्वेता म्हणून या ठिकाणी आपण रिअलायझेशन एक्सपेन्स जर पार्टनर जर पेड करत असेल तर आपण एंट्री काय पास करायची यामध्ये रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू श्वेताज कॅपिटल अकाउंट. मग रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू श्वेताज कॅपिटल अकाउंट. मग एंट्री काय पास करणार तुम्ही रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू श्वेताज कॅपिटल अकाउंट. म्हणून श्वेताज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं बाय रिअलायझेशन अकाउंट. श्वेताच्या कॉलममध्ये अमाऊंट असेल 2,000 याप्रमाणे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचे की रिअलायझेशन एक्सपेन्स जर पार्टनरशिप फर्मकडनं जर पे केला जात असेल तर एंट्री पास केली जाते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मात्र रिअलायझेशन एक्सपेन्स जर पार्टनर्सकडनं जर पे केला जात असेल तर एंट्री पास करायची रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचे टू श्वेताज कॅपिटल अकाउंट. अमाऊंट मेन्शन करायची आहे 2,000 श्वेताज कॅपिटल अकाउंट डेबिट. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू श्वेताज कॅपिटल अकाउंट म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू श्वेताज कॅपिटल अकाउंट आणि श्वेताज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं बा रिअलायझेशन अकाउंट ₹2,000 याप्रमाणे. नंबर नेक्स्ट ॲडजस्टमेंट दिली आहे. नुपूर अँड सानिका बोथ आर इनसॉल्वंट. नुपूर अँड सानिका बोथ आर इनसॉल्वंट. दोन्ही पार्टनर्स इनसॉल्वंट झाले आहेत. मात्र पुढे काय मेन्शन केलं नुपूर प्रायव्हेट इस्टेट हॅज गॉट अ सरप्लस ऑफ ₹3,000 अँड दॅट ऑफ सानिका ₹8,000. सानिकाकडनं तुम्हाला या ठिकाणी मिळाली अमाऊंट 8,000 अँड 3,000 मिळाली आहे नुपूरच्या प्रायव्हेट इस्टेटमधनं. म्हणजे हे दोन पार्टनर्स त्या ठिकाणी काय आहेत इनसॉल्वंट आहेत. ह्या दोन पार्टनर इनसॉल्वंट असल्या कारण आपल्याला या ठिकाणी त्यांच्या प्रायव्हेट इस्टेटमधनं जी अमाऊंट मिळाली 3,000 अँड 8,000 त्या संदर्भात आपण एंट्री काय पास करता बँक अकाउंट डेबिट टू इनसॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट टू या ठिकाणी कोण पार्टनर्स त्या ठिकाणी इनसॉल्वंट झालेलं आहे टू नुपूर्स कॅपिटल अकाउंट याप्रमाणे. टू नुपूर्स कॅपिटल अकाउंट याप्रमाणे. अमाऊंट असेल ₹3,000 टू सानिकाज कॅपिटल अकाउंट. टू सानिकाज कॅपिटल अकाउंट अमाऊंट मेन्शन करायची आहे 8,000 याप्रमाणे. ठीक आहे. एंट्री काय बाजली बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स इनसॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू इनसॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे दोन्ही इनसॉल्वंट पार्टनरची अमाऊंट मिळाली 3,000 अँड 8,000. याचा सेकंड नंबर फिक्स द्यायचा आहे की पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं आहे बाय बँक अकाउंट. बाय बँक अकाउंट अमाऊंट मेन्शन करायची सानिकाच्या कॉलममध्ये नुपूरच्या कॉलममध्ये अमाऊंट कुणाकडनं मिळाली या ठिकाणी नुपूर अँड सानिका या दोन पार्टनर्स काय त्या ठिकाणी इनसॉल्वंट आहेत. म्हणून या ठिकाणी 3,000 अँड 8,000 याप्रमाणे आपण बॅलन्सेस काय करायचे त्यामध्ये फाइंड आउट करायचे. ॲक्च्युली यामध्ये ही अमाऊंट जी आहे ही या पार्टनर्सकडनं मिळते आहे फक्त त्यांच्या प्रायव्हेट इस्टेटला सोल्ड करून. ठीक आहे. त्यांची प्रायव्हेट इस्टेटमधनं 3,000 नुपूरकडनं मिळत आहेत 8,000 सानिकाकडनं मिळत आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर या पद्धतीने जर आपण अकाउंटिंग प्रॉब्लेम जर सॉल्व करत असाल तर निश्चितपणे शो नेसेसरी लेजर अकाउंट टू क्लोज द बुक्स ऑफ द फर्म याप्रमाणे आपण अकाउंट साईडकडून अपडेट केलेले आहेत. आता यामध्ये सर्वात सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला यामध्ये जर आपल्याला एखादी लायबिलिटी पेड करायला जर सांगितलेलं नसेल तर ती लायबिलिटी देखील आपल्याला जर इंटिमेट केलेलं नसेल की पेड करा म्हणून तरी देखील आपल्याला ती लायबिलिटी कंपल्सरी पेड करायची. मग या ठिकाणी लायबिलिटी कुठली आहे क्रेडिटर्स. मग 95,000 रुपयाची क्रेडिटरची जी काय लायबिलिटी आहे ती देखील पेड ऑफ करायची. मग एंट्री काय पास करणार त्याची तुम्ही लायबिलिटी जर तुम्ही पेड करता तर एंट्री पास करता रिअलायझेशन अकाउंट डेबिट बँक अकाउंट. म्हणून रिअलायझेशन अकाउंटचे डेबिट साईडला मेन्शन करायचं टू बँक अकाउंट. अमाऊंट असेल ₹95,000 इथे इंटू ब्रॅकेट असेल क्रेडिटर्स. ठीक आहे. क्रेडिटर्सच्या संदर्भामध्ये आपण लायबिलिटी पेड केली. क्रेडिटरची जी लायबिलिटी होती ती पेड केली. मग रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचे बाय रिअलायझेशन अकाउंट. बाय रिअलायझेशन अकाउंट ₹95,000 याप्रमाणे तुम्हाला
इफेक्ट त्या ठिकाणी द्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने टोटल लायबिलिटी देखील आपण काय केलं त्या ठिकाणी पेड केलेत. तर अशा पद्धतीने हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे की यामध्ये आपल्याला जी काय कॅपिटल डिफिशियन्सी येणार आहे इनसॉल्वंट पार्टनरची ती आपल्याला काय करायची आहे, ॲडजस्ट करायची आहे. कोणामध्ये ॲडजस्ट करायची आहे, सॉल्वंट पार्टनर्समध्ये. तर अशा पद्धतीने हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे हा आपण काय करतो आहोत, सुरुवातीला टॅली करतो आहोत. तर अशा पद्धतीने रिअलायझेशन अकाउंट जर आपण टॅली केलं, क्लोज केलं, तर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटची बॅलन्सिंग पर येते 2,57,000 2,57,000 दोन्हीकडे बॅलन्सिंग पर सेम लिहिले आहेत. जर क्रेडिटचा विचार केला तर आपण 95,000 प्लस 96,000 टोटल अमाऊंट येते 1,91,000. मग या ठिकाणी 2,57,000 प्लस 1,91,000 हा जर बॅलन्स आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला तर त्या ठिकाणी बॅलन्सिंग फिगर जे काय असेल त्या ठिकाणी आपल्याला मिळते की रुपीज 66,000 ही जी काय बॅलन्सिंग फिगर असेल ही आपल्याला या ठिकाणी काय असणार आहे, मिळणार आहे. मग बॅलन्सिंग फिगर कुठल्या साईडची कमी आहे, क्रेडिट साईडची बॅलन्सिंग फिगर कमी आहे 66,000 रुपीजने. या 66,000लाच काय म्हणायचं आपल्याला, रिअलायझेशन लॉस. मग रिअलायझेशन लॉसची एंट्री काय पास करता, बाय पार्टनर्स किंवा बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये कोण कोण पार्टनर्स आहेत, यामध्ये फर्स्ट नंबर आहे श्वेता, त्यानंतर असेल नुपूर आणि असेल सानिका. ठीक आहे, यांचे रेशो काय आहेत, 3:1 याप्रमाणे. मग 3:1 जर म्हटलं तर त्या ठिकाणी 3/6, 2/6, 1/6 याप्रमाणे. मग 66,000 आपल्याला काय करायचे, त्यामध्ये 66,000चा जो लॉस आहे तो डिवाइड करायचा आहे 3:1 मध्ये. मग 3:1 जर म्हटलं तर टोटल शेअर्स किती, 6. म्हणून त्या ठिकाणी 66,000चं जर आपण डिवायडेशन केलं तर त्या ठिकाणी हा जो लॉस असेल, रिअलायझेशन लॉस इज इक्वल टू 66,000 आहे, बरोबर आहे. या ठिकाणी 3/6 जर म्हटलं तर त्या ठिकाणी 11,000 मल्टिप्लाय 3, 33,000, बरोबर आहे. त्यानंतर 66,000 मल्टिप्लाय 2/6 इज इक्वल टू किती अमाऊंट येते, सपोज 11,000 सपोज 22,000 याप्रमाणे. आणि 66,000 मल्टिप्लाय 3:1 म्हणून या ठिकाणी 11,000 इज इक्वल टू 11,000 याप्रमाणे. 66,000चं डिवायडेशन काय होणार मग, 33,000 22,000 आहे. हे बघा याप्रमाणे 33,000 22,000 अँड रुपीज 11,000 याप्रमाणे तुम्हाला टोटल डिस्ट्रीब्युशन करायची. इंटी काय बदलली, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणून रिअलायझेशन अकाउंट घेतला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला रिअलायझेशन लॉस आहे म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपण इंडिकेट करायचं आहे टू रिअलायझेशन अकाउंट इंटू ब्रॅकेट लॉस याप्रमाणे. मग अमाऊंट आहे रुपीज 33,000 22,000 अँड रुपीज 11,000 याप्रमाणे हा लॉस आपण इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करायचं आहे. तर अशा पद्धतीने आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण अगोदर जे इनसॉल्वंट पार्टनर्स आहेत त्यांचा जो बॅलन्स आहे तो आपण टॅली करूया. जसं की सानिकाचा जर बॅलन्स आपण बघितला, सानिकाच्या डेबिटची टोटल येते 10,000 प्लस 11,000 आणि क्रेडिटची जर बॅलन्स इम्प्रूव्ह घेतली तर 8,000 येते. तर निश्चितपणे सानिकाचा डेबिट बॅलन्स जास्त आहे. मग अमाऊंट येते इथे 21,000. इथे देखील बॅलन्सिंग पर आपण 21,000 म्हणून मेन्शन करतो, ठीक आहे. त्यासोबतच आपण नुपूरचा जर डेबिट बॅलन्स लक्षात घेतला तर इथे 22,000 तो देखील बॅलन्सिंग फिगर म्हणून आपण एक्सेस दिसतोय म्हणून 22,000 बॅलन्सिंग फिगर म्हणून या ठिकाणी मेन्शन करतोय, ठीक आहे. मग सपोज या ठिकाणी 21,000 मायनस 8,000 राहतात किती, सपोज 21,000 मायनस 8,000 तर या ठिकाणी राहतात रुपीज 13,000, बरोबर आहे. राहणार आहे या ठिकाणी रुपीज 13,000 की जो बॅलन्स आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय 13,000 हा बॅलन्स आहे. म्हणजे 21,000 मायनस 8,000 रिमेनिंग बॅलन्स आहे 13,000 आणि 22,000 मायनस 18,000 राहतो बॅलन्स किती, 4,000. तर हे दोन बॅलन्सेस जे आहेत हे आपण काय करणार आहोत, या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत. हे दोन बॅलन्सेस ट्रान्सफर करणार आहोत. याचा अर्थ असा की हे जे काही दोन बॅलन्सेस आहेत ह्या दोन बॅलन्सेसचा जो टोटल बॅलन्स आहे तो आपल्याला काय करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. मग आता हा जो बॅलन्स आहे ही जी काय कॅपिटल डिफिशियन्सी लक्षात घ्या, कॅपिटल डिफिशियन्सी किती मिळाली तुम्हाला, सानिकाकडनं तुम्हाला सपोज नुपूरकडनं तुम्हाला 4,000 रुपीज मिळालेले नाही आहेत, ते मिळणार नाही आहेत, ठीक आहे. आणि सानिकाकडनं देखील तुम्हाला 13,000 मिळालेले नाही आहेत आणि ते मिळणार पण नाही आहेत. मग हे दोन जे काय अमाऊंट आहेत कॅपिटल अमाऊंट याला कॅपिटल डिफिशियन्सी म्हणायचं. आणि कॅपिटल डिफिशियन्सीच्या बाबतीमध्ये आपण एंट्री काय पास करता, सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. आता या ठिकाणी सॉल्वंट पार्टनर कोण आहे, श्वेताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू नुपूर्स कॅपिटल
Nupur's capital account credit to Sanika's कॅपिटल अकाउंट क्रेडिट याप्रमाणे जर आपण एंट्री बनवली तर या ठिकाणी काय असेल अमाऊंट रुपीज दोघांची टोटल येते 17,000 याप्रमाणे. जसं की श्वेताज कॅपिटल अकाउंट डेबिट 17,000. ठीक आहे, श्वेताज कॅपिटल अकाउंट डेबिट 17,000 टू नुपूर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट रुपीज 4,000 टू सानिकाज कॅपिटल अकाउंट क्रेडिट रुपीज 13,000 याप्रमाणे. अशाप्रमाणे एंट्री जर बनवली तर ह्या एंट्रीला तुम्हाला कॅपिटल डेफिशियन्सी जी असेल ती या एंट्रीप्रमाणे ट्रान्सफर करायची आहे. मग आता याचा जर लेजर पोस्टिंग जर आपण केलं तर या ठिकाणी काय लेजर पोस्टिंग होणार की श्वेताज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचं आहे 2. श्वेताज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणायचं आहे 2 नुपूर्स कॅपिटल अकाउंट टू नुपूर्स कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती आहे श्वेताज कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचे अमाऊंट नुपूर्स कॅपिटल म्हणून. सपोज कुणाच्या कॉलममध्ये श्वेताज कॉलममध्ये श्वेताज कॅपिटल अकाउंट डेबिट म्हणजे 4,000 इथे मेन्शन करायचे अमाऊंट. आणि परत श्वेताज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला सपोज याप्रमाणे परत श्वेताज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचं टू सानिकाज कॅपिटल अकाउंट रुपीज 13,000 इथे मेन्शन करायचं टू सानिकाज कॅपिटल अकाउंट रुपीज 13,000. कुणाच्या कॉलममध्ये फक्त श्वेताच्याच कॉलममध्ये श्वेताच्या डेबिटला बॅलन्स आपण क्रेडिटचा मेन्शन करतो म्हणून श्वेताच्याच डेबिटला आपण त्या ठिकाणी श्वेताच्याच कॉलममध्ये 4,000 आणि 13,000 अमाऊंट काय करायची या ठिकाणी मेन्शन करायची आहे. समजल्याप्रमाणे. आणि हे झाले फर्स्ट टू इफेक्ट. ठीक आहे याप्रमाणे. आता याचा सेकंड नंबर इफेक्ट द्यायचा की नुपूर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं बाय श्वेताज कॅपिटल अकाउंट. त्याचबरोबर सानिकाज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं बाय श्वेताज कॅपिटल अकाउंट. म्हणजे या ठिकाणी ज्या काय दोन अमाऊंट तुम्हाला मिळालेल्या आहेत त्याला काय म्हणायचं बाय श्वेताज कॅपिटल अकाउंट. मग श्वेताज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट किंवा सानिकाज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन काय केलं बाय श्वेताज कॅपिटल अकाउंट. दोन्हींच्याही क्रेडिटला आपण बॅलन्स काय करणार आहोत नुपूर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचे बाय श्वेताज कॅपिटल अकाउंट. नुपूरच्या कॉलमध्ये 4,000 सानिकाच्या कॅपिटल अकाउंटमध्ये सानिकाच्याही कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचं बाय श्वेताज कॅपिटल अकाउंट. अमाऊंट मेन्शन करायची रुपीज 13,000 याप्रमाणे. तर अशा पद्धतीने ही जी काही कॅपिटल डिफिशियन्सी आहे रुपीज 17,000ची 4,000 आणि 13,000ची ती कॅपिटल डिफिशियन्सी आपण काय करतो या ठिकाणी या पार्टनरमध्ये काय करतोय जो सॉल्व्हंट पार्टनर आहे त्याच्या कॉलममध्ये त्याच्या अमाऊंटमध्ये त्या ठिकाणी आपण मेन्शन करतो आहे. म्हणजे थोडक्यात की नुपूरकडनं 4,000 तुम्हाला मिळायचे बाकी आहेत आणि श्वेताकडनं 13,000 मिळायचे बाकी आहेत. तर ही जी लायबिलिटी आहे किंवा हे जे काय कॅपिटल आहे हे कोणी त्या ठिकाणी कव्हर केलं आहे की सॉल्व्हंट पार्टनरने. मग त्यासाठी कॅपिटल डिफिशियन्सीची एंट्री काय पास केली जाते सॉल्व्हंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बिटवीन सॉल्व्हंट. सॉल्व्हंट कोण आहे श्वेता बरोबर आहे आणि इनसॉल्व्हंट कोण आहे नुपूर अँड सानिका. यांना क्रेडिट द्यायचं आणि सॉल्व्हंटला डेबिट बॅलन्स द्यायचं. याप्रमाणे ही जी काय कॅपिटल डिफिशियन्सी असेल याप्रमाणे एंट्री पास करायची. तर आता आपण या ठिकाणी काय करतोय की श्वेताज कॅपिटल अकाउंट जे आहे ते आपण टॅली करूयात की श्वेताज कॅपिटल अकाउंटची बॅलन्सिंग फिगर किती आहे सपोज 67,000 इथे क्रेडिटची 65,000 प्लस 2,000 इकडे देखील येते 67,000. मग 67,000 मधनं जर त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलं की 37, 40 आणि 50 म्हणजे 50,000 जर मायनस केले तर राहतोय किती बॅलन्स 17,000. या 17,000ला काय म्हणायचे टू बँक अकाउंट. मग या 17,000ला म्हणजे या श्वेता ही जी काय पार्टनर आहे या पार्टनरने जी काय कॅपिटल डिफिशियन्सी ती देखील कव्हर केली आहे आणि कॅपिटल डिफिशियन्सी त्या पार्टनरने कव्हर करून देखील या श्वेता या पार्टनरला 17,000 त्या ठिकाणी पार्टनरशिप फर्मकडनं काय केले जाणार आहेत दिले जाणार आहेत. मग या ठिकाणी 17,000 त्या पार्टनरला दिले जातील. मग एंट्री काय पास केली जाणार मग बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचे बाय श्वेताज कॅपिटल अकाउंट. अमाऊंट असणार आहे रुपीज 17,000. तर अशा पद्धतीने आपण जर बॅलन्स कॅल्क्युलेट केला की अमाऊंट कॅल्क्युलेट जर केली बॅलन्सिंग फिगर जर या ठिकाणी फाइंड आउट केली तर या ठिकाणी बँक अकाउंटची जी काय बॅलन्सिंग फिगर येते आहे तर अशा पद्धतीने बँक अकाउंटचा जर आपण या ठिकाणी बघितलं बँक अकाउंटची बॅलन्सिंग फिगर जर बघितले तर डेबिट टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000, 96,000, 3,000 आणि 8,000 दोघांची टोटल आली रुपीज म्हणजे सर्वांची टोटल आली 1,12,000. त्याप्रमाणे आपण जर बँक अकाउंटची क्रेडिट साईड जर बघितली तर बाय रिलेशन अकाउंट 95,000 अँड श्वेताज कॅपिटल अकाउंट 17,000 हे दोन बॅलन्सेसची देखील बॅलन्सिंग बिल येते 1,12,000 याप्रमाणे. तर अशा पद्धतीने जे काही कॅपिटल डिफिशियन्सी आहे की जे श्वेता या पार्टनरने काय केली आहे या ठिकाणी कव्हर केली इनसॉल्व्हंट पार्टनरची तरी देखील श्वेता या पार्टनरला त्या ठिकाणी 17,000 या पार्टनरशिप फर्मकडनं काय केली गेली पे केली गेली या डिझोल्युशन प्रॉब्लेममध्ये. तर अशा पद्धतीने
तर अशा पद्धतीने हे जे काय अकाउंट्स आहेत तुम्हाला काय करायचे सॉल्व्ह करायचे आहेत, की वरती मेन्शन केलं इन दी बुक्स ऑफ श्वेता, नुपुर अँड सानिका याप्रमाणे. ठीक आहे. त्यानंतर रिलेशन अकाउंट टॅली किंवा रिलेशन अकाउंट प्रिपेअर करायचे, जे काय ज्यामध्ये असेट्स ट्रान्सफर केल्या तर रिलेशन अकाउंटला, लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या तर रिलेशन अकाउंटला, त्यानंतर सनटी ॲसेट्स रिलाईज झाल्यात किंवा त्या ठिकाणी लायबिलिटीज पेड ऑफ केल्या गेल्या, किंवा पार्टनरने रिलेशन एक्सपेन्सेस पेड केले 2000 रुपीज, किंवा त्या ठिकाणी रिअलायझेशन लॉस जो असेल तो या ठिकाणी 66,000 आपण कॅल्क्युलेट केला, की तो आपण सर्व पार्टनर्समध्ये डिवाइड केला 3:1 या रेशोमध्ये. रिअलायझेशन लॉस आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईड डेबिट साईडला ट्रान्सफर केला, जसं की 33,000, 22,000, 11,000 याप्रमाणे. ऑलरेडी या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा सानिका या पार्टनरचा बॅलन्स होता डेबिट, म्हणून ते डेबिट टू बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणून डेबिट मेन्शन केलं 10,000. त्याचबरोबर बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन ते काय जे पार्टनर्स होते, की श्वेता, नुपुर या 2 पार्टनरचा बॅलन्स होता क्रेडिट, तो म्हणून बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन मेन्शन केलं. रिलेशन सपोज रिलेशन एक्सपेन्स पेड केला श्वेता या पार्टनरने, म्हणून इथे 2,000 मेन्शन केलं. त्यानंतर इथे बँक अकाउंट म्हटलं की 3,000, 8,000. ॲक्च्युली 3,000 रुपीज नुपूरकडनं प्रायव्हेट इस्टेट सोल करून मिळालेत आणि 8,000 मिळाले सानिकाकडनं 8,000 याप्रमाणे. मग या ठिकाणी लास्टला आपण जे काय आहे की कॅपिटल डिफिशियन्सी आपल्याला मिळाली. श्वेताकडनं आपल्याला 4,000 मिळाले नाही आहेत आणि सानिकाकडनं 13,000 मिळाले नाहीत. असे 17,000 आपल्याला मिळाले नाही आहे. ही 17,000ची जी अमाऊंट आहे ही आपण काय केली या एंट्रीच्या माध्यमातून कॅल्क्युलेट केली, की एंट्री काय पास केली, सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इन सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग याप्रमाणे आपण इथे कॅपिटल डिफिशियन्सी सॉल्वंट पार्टनरच्याही क्रेडिटला इथे दोन्ही पार्टनरला, सॉल्वंट पार्टनरला या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स दिला आणि इनसॉल्वंट पार्टनर्सला या ठिकाणी डेबिट बॅलन्स दिला. इनसॉल्वंट पार्टनरच्या अमाऊंट सॉल्वंट पार्टनरच्या कॉलममध्ये आणि सॉल्वंट पार्टनरच्या अमाऊंट इनसॉल्वंट पार्टनरच्या कॉलममध्ये या पद्धतीने आपण डिवाईड केली. त्यामधला जो 17,000चा जो काय या पार्टनरला काय केली या ठिकाणी पे केली, आणि इथे बाय बॅलन्स इथे काय मेन्शन केलं, बाय श्वेतास कॅपिटल 17,000 याप्रमाणे मेन्शन केलं. तर अशा पद्धतीने हे जे काय बँक अकाउंट आहे ₹1,12,000 रुपीजला काय झालं या ठिकाणी टॅली झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हा अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचा आहे, प्रॉपरली सॉल्व्ह करायचा आहे. मात्र फक्त एकच एंट्री ही काय करायची आहे, 1 पार्टनर बिकम इनसॉल्वंट, 2 पार्टनर बिकम इनसॉल्वंट जर असेल तर नेहमी लक्षात ठेवायची एंट्री सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट इनसॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या एंट्रीमध्ये तुम्हाला कॅपिटल डिफिशियन्सी जी काही असेल ती काय करायची असते, नेहमी डिवाइड करायची असते. हे या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. थँक्यू.